हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे। आमच्या संघटनेमार्फत आमचं मत काय आहे की बाबा तुम्ही पुनर्विकास करताय ठीक आहे, पण आमच्या त्यामध्ये विचारच घेतलेला नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो GR काढलेला आहे, पोलिसांनी काय केलंय? पोलिसांना काय नाही भेटत? अरे रस्त्यावर राहणारे बाहेरून परप्रांतीय जे अमराठी आहे तिथे येऊन त्यांना घरं भेटताय 350-400 स्क्वेअर फीटची, तर पोलिसांना का नको? अरे जब जान गए हैं कि बचना मुश्किल है तो ऐसा ही जान दे दे बिना लड़े। तुम और मैं अगर हम हो जाएं तो ही बस। आता 45,000 पोलीस कर्मचारी आहेत, 45 ते 50,000 पोलीस कर्मचारी आहेत. महाराष्ट्र शासन 1.5 ते 2 लाख घरं बनवणार आहे. आता 45,000 पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही जरी भाड्याने दिलं तरी बाकीचे 1 लाख रूम ते रिकामेच राहणार आहेत. उद्या तिथे राहणार कोण आहे? उद्या ते बांधून त्याचा फायदा काय आहे? तर आपण महाराष्ट्र शासनाला विरोध करत नाही. आपलं एकच मत आहे की बाबा हा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आम्हाला सेवा व्यवस्था तुम्ही बनवा, परंतु पोलिसांच्या परिवाराचा विचार करून हक्काची घरं आम्हाला. तर आपलं एवढंच मत आहे की बाबा या शासन निर्णयामध्ये 14,000 करोडचे तुम्ही गव्हर्नमेंट लोन घेणार आहे, म्हणजे गव्हर्नमेंट वित्त संस्थेकडून जे लोन घेणार आहे ते आपले पोलीस कर्मचारी घ्यायला तयार आहेत ना. 25-30 लाख लोक त्या माध्यमातून आम्हाला इथेच हक्काची गरज आहे. कायमस्वरूपी संघटनेचा, पोलीस पत्नी संघाचा, सर्व पोलीस परिवारांचा, आपल्या संकल्पनेचा